कानाला खडा. पार्ले बेक्समेंट मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत. वातावरण जरा गरम झालंय नाही, म्हणजे 6,500 एपिसोड्स लिहिलेला एक लेखक आपल्या लेखनातून अनेक पेच प्रसंग निर्माण करून स्वतः निर्माण केलेल्या प्रसंगातून स्वतःच मार्ग काढून लोकांना कसं सही साला सोडायचं हे सगळं ठरवणारा आज त्या सगळ्या 6,500 एपिसोडची संपूर्ण तपश्चर्या पणाला लागलेली आहे. यातून बाहेर कसं पडायचं, घरी जाऊन काय तोंड द्यायचं. बरं, बायको तुझी आता ॲक्ट्रेस आहे, आता नाही काम करत? नाही, करते. देऊळ बंदमध्ये ती माझी बायकोचं रोल केलं तेवढ्यात. पण अदरवाईज काय करते ती? ती अदरवाईज ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि ती सतत अशी डिटेक्टिव्ह वागत असते ती. त्यामुळे आणि खरं विचाराल मला तर माझी सगळ्यात लाडकी अभिनेत्री ती आहे. माझ्या पुढच्या सिनेमाचा लीड रोल पण ती करते. आता ओळख करून द्या सगळ्यांची एकदा. तेवढाच एक जरा 2 मिनिटं शांत जाऊ देत. आता जो माझ्यावर बायकोनी आरोप केला की मी सतत मित्रांमध्ये असतो, ती फॅक्ट आहे. मला दोस्तांशिवाय लाईफ नाही. मला मित्र हे सगळे आहेत. हे जे शेजारी बसलेत हे मुळशी पॅटर्नमधले पिट्या भाई आणि रेगे चित्रपटातले एम भाई. मी जे चित्रपट लिहितो त्यात पिट्या नाही असं होत नाही. आणि गेले 40-41 वर्ष आम्ही एकत्र आहोत. म्हणजे जन्मल्यापासून एकत्र आहोत असं म्हटलं तरी चालेल. माझा जीवाभावाचा मित्र. याची पिट्या एवढीच ओळख करून दिली. नाव आठवत आहे का नाही? अरे नाही ना, पिट्याचं नाव आठवतं ना. पिट्याचं नाव रमेश परदेशी, महेश लिमये. हो हो. आता या माणसाबद्दल मी काय बोलणार. म्हणजे संजय लीला भन्साळी, अरबाज खान, दबंग, दबंग 2, बाजीराव मस्तानी, पद्मावत, कॉर्पोरेट असे सिनेमे केल्यानंतर डायरेक्ट त्याला जो डिरेक्टर मिळाला तो मी. आणि आम्ही मुळशी पॅटर्न केला. मी आजही म्हणतो मुळशी पॅटर्नला जर 100% यश असेल तर 50% वाटा महेश लिमयेचा, 50% वाटा माझा. आता गेले 20-22 वर्ष मला ओळखणारा आणि या माणसाचं दिग्दर्शन पाहून दिग्दर्शन करावं असं मला वाटलेलं आहे. उपेंद्र लिमये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता एवढंच माहिती आहे, पण उपेंद्र लिमये इतका ब्रिलियंट डिरेक्टर मी थिएटरवर पाहिलेला नाही. स्पर्धा आहे आणि उपेंद्रनी नाटक बसवलंय आणि बक्षीस मिळालं नाही त्याला, असं झालं नाही. मी विंगेत उभा राहून उप्याची डिरेक्शनची स्टाईल पाहिलेली आहे, त्यामुळं तो आज इथं आहे. चंद्रशेखर जावळकर हे पुण्यातले हॉटेल व्यावसायिक आहेत. जितका पिट्या जुना तितक्या एक्क्या, म्हणजे त्याचं एक्क्या नाव आहे चंद्रशेखर जावळकर. मी जो नॅशनल प्लेयर होतो कबड्डी सॉफ्टबॉल, तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला बहुतांश वेळेला मी व्हाईस कॅप्टन, तो कॅप्टन, असं खूप वेळा झालेलं आहे. देवेंद्र गायकवाड, मुळशी पॅटर्नमधला दयाभाई किंवा देऊळ बंदमध्ये खूप माझा लाडका अभिनेता आहे आणि माझ्या बायकोची ओळख त्याच्यामुळं झालेली आहे. त्यामुळं तो जास्त जवळच आहे, माहेरचा माणूस. त्याला सगळ्या सिनेमात काम असणारच. आणि तिसरा मुळशी पॅटर्नमधला वकील किंवा देऊळ बंदमधला सायंटिस्ट किंवा झी मराठीच्या अनेक सिरियलमधून तुम्ही सुनील अभ्यंकरला पाहिलंय. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि माझ्या अनेक एकांकिकेंचा हिरो. आणि व्यवसायामध्येही आम्ही काही प्रमाणात एकमेकांशी संलग्न आहोत. आमचं ऑफिससुद्धा दोघांचं एकच आहे. अशी ही माझी जीवाभावाची माणसं. समोर एक जण बसलाय, तो सुनील पालकर. त्याला पुण्यात 32 म्हणून ओळखतात. काय ते? 32. तो हसला की त्याचे दात दिसतात सगळे 32 म्हणून त्याचं नाव 32 आहे. याचं वैशिष्ट्य असं की सुनील माझ्याबरोबर असण्याचं कारण काय. मुळशी पॅटर्नमध्ये पण खूप सुंदर काम केलंय त्यांनी. मी ज्यावेळी घर सोडून 8 वर्ष एकटा राहिलो कॉड बेसिसवर, माझ्याकडे काही पैसेही नव्हते त्यावेळी आणि मी अत्यंत भनंग परिस्थितीत त्या कॉड बेसिसवर SP कॉलेजच्या समोर एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये राहत होतो.
त्या समोरच्या कॉटवर हा ग्रहस्थ होता. तर की त्याला प्रश्न पडायचा काय, एवढा सुशिक्षित माणूस, बरं 1-2 सिरियलमध्ये पण ह्याला बघितला होता, हा असा का राहतोय. म्हणजे त्यावेळी मला कित्येक वेळेला आर्थिक मदत सुनीलनी केलेली आहे, म्हणून आज मी कितीही चित्रपट केले आणि माझं एवढं मोठं ऑफिस आहे, माझं सगळं छान चाललंय, तरी सुनील माझ्याबरोबर सतत असतो. म्हणून त्यावेळी तो काय कामं करतो, तर तो फ्लेक्स प्रिंटिंग करणे नाही का, त्यानंतर त्यावेळी तर तो ते काय ते पॅम्पलेट नाही का पेपरमध्ये वाटतात, ही अशी कामं करायचा सुनील. आज त्याचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. आणि माझ्या त्या खडतर काळात सुनील पालकर आणि रमेश परदेशी या 2 माणसांनी मला उभं केलेलं आहे. राया होता म्हणून ते सतत माझ्या बरोबर असतात. कमाल आहे. म्हणजे नटावर पैसे लावणारे बरेच असतात, पण भावी नटावर पैसे लावणारा. वा. आता आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. म्हणजे त्या खड्यांमध्ये एक सूत्रता असेल. आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात कोण होते तुझ्या खड्यांच्या बाबतीत? किस्सा खूप सुंदर आहे. मी जसं म्हटलं तसं पिट्या आणि शेखर जावळकर हे माझे, आम्ही 41 वर्ष का म्हणतो, तर पहिले 2 वर्ष काही कळत नाही म्हणून. हे जन्मल्यापासून आम्ही एकाच ठिकाणी वाढलोय राहिलोय, ते मित्र आहेत. हे माझ्या जवळचे यासाठी, तो किस्सा आहे ना, तो काय आहे तो तुम्हाला पिट्या आणि तो एक्क्या ह्यांच्याकडनं ऐकायला खूप मजा येईल. की आमची पहिली आठवण, माझं पहिलं दिग्दर्शन आणि पहिला सिनेमा मी 4थीत दाखवलं होतं आणि यांना गंडवलं होतं. आणि मी 5 पैसे तिकीट लावलं होतं. आणि मी 4थीत असताना हे 3रीत यांना मी एक सिनेमा दाखवला होता, त्याचे मी 5-5 पैसे घेतले होते दोघांकडून. पिट्या सांग ना ते काय होतं. या क्षेत्रात हा येणार हे तेव्हाच ठरलं होतं. म्हणजे मी 3रीत होतो, हा 4थीत आणि हा 5वीत, कारण 1-1 वर्षांचं आमच्यामध्ये अंतर. हा काय करायचा माहिती आहे का, आमच्याकडे एक कन्स्ट्रक्शन चालू होतं बिल्डिंगचं, परफेक्ट अपार्टमेंट मला वाटतं त्याचं नाव. तिथे एक वॉचमन राहायचा, त्याची 2 मुलं होती, एक अभिजित आणि बाप्प्या नावाचा, म्हणजे बाप्पू. आणि हे आम्ही त्याचे पहिले प्रेक्षक. तिथे एक सिमेंटची टाकी होती. आता ती सिमेंटची टाकी पाणी भरण्यासाठी असायची, तिला एक चौकोनी असं दार असायचं नाही का, त्याच्यातून आत नाही जायचं, पाणी टाकण्यासाठी मोठं असं. आणि या बाजूला नळ लावण्यासाठी एक होल होतं. आता ह्याची क्रिएटिव्हिटी तेव्हाची बघा. म्हणजे आता हे मुळशी पॅटर्न आणि देऊळबंद या सिनेमांनी हे सगळं सिद्ध केलं, मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण क्रिएटिव्हिटी बरं का काय, तेव्हा फिल्म यायच्या, जर का त्या काळात कोणाला माहिती असेल तर नाही का, त्या फिल्म यायच्या, म्हणजे हा म्हणजे त्या सगळ्यांसाठी सांगतो प्रेक्षकांना, आमच्या ज्यातले की फिल्म असायच्या चित्रपटातले, हा असं, आणि त्याचे तुकडे तुकडे मिळायचे. हा काय करायचा, ते सलग फिल्म आहेत ना, ह्याची क्रिएटिव्हिटी बघा. आरसा, आता सनलाईट, म्हणजे तो सनलाईट त्या आरशावरती यायचा आणि तो त्या होलमधून आतमध्ये नाही पास करायचा. त्यांनी ते शोध लावला होता की तो बरोबर असा जातो आतमध्ये आणि तिथे उजेड पडायचा. असा उजेड पाडायला एक जण बाहेर, मग ते धरून आरसा, आणि प्रेक्षक आत टाकीत शिरायचं. एक तिथं हवा नाही, काही नाही, काही नाही. जो मला 5 पैसे देईल हा तो आत, त्यालाच मी त्या बोळातून आत पाठवा. बरं, आत टाकीमध्ये गुडघाभर पाणी, हे गुडघाभर पाण्यात असे बसायचे असं, आणि त्या उजेडामुळं तिचं हे लाईट पडायचा. ज्यांनी हे धरलेलं होतं त्यांनी 5 पैसे दिले नव्हते, त्यामुळे त्याला बाहेर तुझं ते काम. आणि मग मी आतमध्ये जाऊन ते जे होल होतं त्यातनं लाईट पास व्हायचा, त्याच्यासमोर ती फिल्म धरायचो आणि मग ते दिसायचं चित्र. आणि मी कॉमेंट, ते डायलॉग मी म्हणायचो, एक प्रसंग जायचा, अमिताभ बच्चन काय बोलला, धर्मेंद्र काय बोलला, असे हे दोघं माझे पहिले प्रेक्षक. आणि जावळकरकडे पण एक किस्सा, हा त्याच्याकडे इंटरेस्टिंग येतो किस्सा. खरं आम्ही जिथे राहायचो ना, तिथे सगळ्या मित्रांना जमून तो पिक्चर कसा आहे हे सांगायचा. त्याची स्टोरी असायची 6 तासाची. म्हणजे मी जर शोले पिक्चर पाहिलाय तो असायचा, तर मी आधी जायचो, मी सगळ्यांच्या आधी जाऊन पाहायचो. मला वडील त्यावेळी घेऊन जायचे. सगळ्यांच्या आधी शोले बघून आला की चाळीतल्या सगळ्या पोरांना जमवायचो आणि मग स्टोरी. 6 तास 6.5 तास तो अख्खा पिक्चर दाखवायचा आम्हाला, फक्त बोलण्यातून. आणि त्यात असं ठरलेलं असायचं की जेवढे मित्र जमतील त्यातल्या एकानेही बोलायचं नाही मध्ये, कारण त्याची लिंक कोणी तोडायची नाही.
ते 6-6.5 तास सगळेच्या सगळे तसे आहेत तसे स्टँडिंग पोझिशन उभे असायचे. एकही हलायचं नाही. क्वचित कोणाला काय प्रॉब्लेम झाला की इमर्जन्सी आली तो फटके पडायचे. इतकी वाईट अवस्था. तो त्यावेळेस म्हणजे ती जी त्याची हे होती विजन ती भयानक होती. म्हणजे कित्येकदा हे म्हणायचे, हे नंतर जाऊन शोले बघून यायचे आणि ते म्हणायचे पिक्चर आम्हाला "अरे, तू आवडलाच सांगितलेला शोले जास्त भारी होता." कारण मी त्या 3 तासाच्या पिक्चरला 6 तास मला पाहिजे तसा स्क्रीन प्ले. नाही तो त्याच्या अँगलनी समजावून सांगायचा, त्याच्या अँगलने आम्हाला दाखवायचा पिक्चर कसा आहे तो. म्हणजे शोले आणि प्रवीण के शोले. असे हे माझे 2 अगदी तरी पण लहानपणापासून. तुझ्या या स्वभावामुळे कानाला खडा काय लावलाय त्यांनी? कानाला खडा तेव्हाचं काय नाहीये, कारण अतिशय समृद्ध बालपण होतं आमचं. फार मजा केली आम्ही. आत्ताच्या काळात जसं मगाशी तो म्हणाला ना विसरण्याचं, स्नेहल बोलत होती इथं ऐकत होतो विसरण्याचं. त्याच्या डोक्यात इतके विचार सुरू असतात, कारण ना त्याला प्रत्येक वेळेला काही काही नवीन नवीन सुचत असतं. 2-3 वेळेला असा प्रसंग घडलाय की कुठले तरी कार्यक्रम ठरलेले असतात बाहेरगावी. आता नगर आहे, अहमदनगर, नगरला ओपनिंग आहे कोणाचं तरी काय. तर मला सांगितलेलं आता दया आणि मी ते उद्या जायचं आहे आपल्याला कार्यक्रमाला. मला हां बरं ठीक आहे जायचं. किती वाजता निघायचं? आपल्याला जायचं 1 वाजता. ओके 1 वाजता. आम्ही आलो 1 वाजता की प्रसंग सांगतो. गेलो चाललो आहे आपल्या प्रवासात. बरं हा एकदा 2दा मध्ये आईला आयोजकांचा अजून एकही फोन नाही आला रे, यांना बहुतेक गाई दिसत नाही बरं का, चला निवांत जरा जेवून बिवूनच जाऊ. मग नगरमध्ये पोचलो. नगरमध्ये पोचल्यानंतर तिथे गेल्यावर ती लोकच भेटली भलतीच. म्हणले का हो आज? मग आज तो कार्यक्रम आज नाही साहेब, तो उद्या आहे म्हणाले. आम्ही नगरला गेलो होतो. हां म्हणजे असं एकदा नाही झालेलं, असं 2-3 वेळा झालं. त्याच्यानंतर कानाला खडा लावला. त्याचा कुठलाही कार्यक्रम जर ठरलेला असेल तर त्या लोकांना मी कम्युनिकेट करतो. बघायचं नाही मला सांगा कधी आहे. तेव्हापासून तो मोबाईल मध्ये नोट्स मध्ये अपडेट मला करतो. लक्षात नाही आम्ही 200 किलोमीटर 300 किलोमीटरचा प्रवास असाच केलाय रॅन्डम आणि परत घरी आलो. असं खूप वेळा झालं, खूप वेळा असं झालं. त्यामुळे कानाला खडा लावला की आपण विचारायचं. आता कानाला खडा वगैरे म्हणजे हेच सगळे जे बोलतात तेच आहे खरं तर. असं विसरणं वगैरे आता हे रेग्युलर झालं आहे आमच्यासाठी. तो विसरणं आम्ही समजून घेतो आता की तो विसरला असेल कदाचित. त्यांनी ना मला फसवले 2-3 वेळेला. देऊळबंद सिनेमामध्ये त्यांनी मला सांगितलं की तू तो रिक्षावाल्याचा रोल करतोस कन्फर्म. आणि मग त्यांनी गद्दारी केली माझ्याशी की रोल डेव्हलप झाला, भारी व्हायला. तो म्हटला अरे जरा प्रॉब्लेम काय झाला आहे, स्नेहल त्या रिक्षावाल्याची बायको करते, तर तू तिचा नवरा जरा आत्ता मला वाटते नको, म्हणजे मीच आहे आणि मी दिग्दर्शक आहे तर तो हक्क माझ्याकडे. मी आता तिचा रिअल लाईफमध्ये नवरा आहे तर मीच करतो. मग अशी फसवणूक करू नये नटाची कुठल्या. हा त्यांनी तोच कानाला खडा आहे. आणि आत्ताही त्यांनी मला बरेचदा फसवलं असं की तुला चांगला काम देतो म्हणून काम देत नाही वगैरे. किंवा आत्ता मुळशी पॅटर्नमध्ये म्हटलं तू नन्याबाईचा रोल कर आणि तिने स्वतःच केला. मग मी त्याला एकदा त्याची एकदा गंमत केली होती, ती सांगण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. आमचा लीड ॲक्टरचा जरा प्रॉब्लेम होत होता, म्हणजे की अरे यार आपल्याला आर्टिस्ट चांगला असा कॅलिबरचा शोधतोय, आपण करूयात काहीतरी प्रयत्न. खूप प्रोसेस चालू होती की ऑडिशन चालू होत्या आणि त्याच्या डोक्यात खूप गोष्टी येत होत्या. त्यामुळे ते सगळ्या वर्क करून पाहत होता. तर गाडीवरनं येताना मी त्याला असं म्हटलं की अरे तो राहुल्या नावाचं जे कॅरेक्टर आहे ना ते मला आता असं वाटतं की तूच आहेस, म्हणजे जो लीड रोल आहे तो तूच करावास असं मला फार वाटते नेहमी. तर तो अर्ध्या तासाच्या प्रवासात कन्व्हिन्स झाला होता जवळजवळ ऑफिसपर्यंत. अरे आई शपथ. तो म्हटला ऐक ना तुला खरं वाटतं का मी करू शकतो तो? अरे म्हटलं तू ते लिहिलंच तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना, म्हणजे तुझ्यासाठीच लिहिलं असं मला फील येतो. तर त्यांनी मला शिवाय दिलं ऑफिसच्या दारात, तू परत येऊ नको माझ्या ऑफिसला, तू काहीतरी सांगतोस मला. पण प्रवीण त्या दिवशी तू संध्याकाळी मला फोन केलेलास, अरे राहुल्या मी करू का? अरे तो ऑलमोस्ट कन्व्हिन्स होता, म्हणजे उपाय मी मस्करी नाही करत, त्याला वाटू लागलं होतं की तो 22 वर्षाचा आहे. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये तुला भेटलेले म्हणजे उपेंद्रचा तो आदर्श होता. म्हणजे याचा जो घर सोडण्याचा काळ आणि SP समोर जो तिथे राहायचा, मिस यू अशी त्याच्या खोलीचं नाव होतं, मिस यू. तर तिथे आम्ही एकांकिका, हा मगाशी म्हणला की बऱ्याच एकांकिका आम्ही बसवायचा, लिहायचा, बसवायचा, मी काम करायचो. त्याच्यानंतरचं रुटीन म्हणजे बाहेर खायचं, त्याला रात्री एक 12, 12:30, 1, 2 वाजता सोडायचं. बरं नुसतं सोडायचं नाही तिथे, ते नाही सांगायचं.
बरं मोने सर, तुम्ही गॅरंटी घेता ना हा किस्सा सांगितल्यावर कोणी इथे मारामारी करणार नाही, कोणी मला मारणार नाही? काही पर्सनल ते नाही सांगत. नाही नाही बरं बरं बरं, नाही नाही असं काही होणार नाही ना, मी सांगू शकतो ना. काय नाही. बरं तुम्हाला कसा वाटतो प्रवीण तरडे, म्हणजे असा खतरनाक आणि जबऱ्या डॅशिंग, असं जगात कोणालाही घाबरणार नाही असं वाटतं की नाही? बघून आहेच. हा मारणार नाही मला नंतर. हा, तुम्ही गॅरंटी घेतलेली आहे. तर आता तो प्रवीण तरडे कसा आहे मी तुम्हाला सांगतो. आत्तापर्यंतचा आपल्याला शूर, धीट, अरारारा खतरनाक प्रवीण तरडे, त्याला 12:30, 1, 2 वाजता सोडायचं. त्याला सोडणार आणि निघणार. तेवढं तो राया, 1 मिनटं थांब, 1 मिनटं. मी काय करतो, जिन्याने वर जातो. आता त्याची रूम कशी होती सांगतो. मी इकडे उभा आहे समजा, तर इथे जिने, एक छोटीशी गॅलरी, तिकडे रूम आणि पलीकडे SP कॉलेजचा टिळक रोड. ओके, तर तो असं सांगायचा की तू इकडनं, मी इकडनं जातो पटकन आणि तुला तिकडनं सांगतो उद्या किती वाजता भेटायचंय. बर, मग मी असं थांबायचो, तो पटकन असा पुढे जायचा आणि तिकडनं हाक मारायचा, ए राया. मग मी टिळक रोडवरती जायचं, तो म्हणायचा उद्या संध्याकाळी 6 वाजता. ओके, असं 10-12 दिवस झाल्यावर मला कळेना की तो असं का करतोय. तर त्याचं खरं कारण असं आहे की तो अंधाराला भीतो, त्याला भूतांची भीती वाटते. त्यामुळे जिन्यातनं जाताना तो इकडनं असा हात करायचा आणि एकदा रूम मध्ये गेला हे कन्फर्म करण्यासाठी तो टिळक रोडने हाक मारायचा की अरे उद्या संध्याकाळी 6 वाजता प्रॅक्टिस. दाखवताना दाखवणार शूरवीर. तुम्हाला अनुभव घ्यायचा का? आत्ता दिवे घालवा त्याची खरा किस्सा खरा आहे. आम्ही रात पिक्चर पाहून आला होता. ते दरवेळची त्याची स्टाईल आम्हाला सगळ्यांना जमवलं. आम्ही सगळ्यांनी आपले बिचारे गरीब सगळे पैसे काढले, पटपट गेलो त्याच्याबरोबर. तिथून आलो, त्याने आम्हाला इतकं घाबरवलं ते पिक्चर पाहताना. येताना इतक्या गप्पा. जेव्हा आमच्या घरांच्या इथे घुसलो ह्याची पळापळ. आता घरी कसं जायचं, कारण सगळे अंधार, आमच्या सगळ्या असे बोळं घरांची सगळ्यांची. ह्याची पळापळ. आम्ही पुढे, हा मागणं पुढे, आमच्या आधी पटकन पळतोय. दार होतं, आई दार उघड, आई दार उघड. आम्हाला सगळ्यांना माहिती काय परिस्थिती. आणि तिथे आमचे उंबराचं झाड होतं पहिलं, तिथे एक त्या गुंजाळाजी म्हणून त्या गेल्या होत्या. आम्ही सगळे एकसाथ ओरडलो, गुंजाळाजी बसली उंबर द्यायला. हा इतका स्पीड मध्ये गेला म्हणजे दार तोडायचाच बाकी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, हा बट्ट्यात झोपलेला. आम्ही घरी गेलो, आईला विचारलं काय झालं. नाही बघा तुम्हीच, असला झोपलेला, सगळं चादर वगैरे अंगावरची ओढली, सगळा जोर वगैरे उमटलेला, आले, इतका घाबरला होता रात्रभर. मी जगात कशालाही भीत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला ते अंधाराचं काय मला माहित नाही काय. मी अजूनही रात्रीचं खेळ आले एकही एपिसोड पाहिला नाही. आणि जर मी कधी घरात असतो आणि ती सिरियल लागली की मी आतमध्ये निघून जातो. पण का, म्हणजे तुमचे सगळे रात्रीचे खेळच चालायचे ना. अजूनही चालतात, पण ते अंधारात नाही चालतात, फक्त अंधार नसतो एवढाच फरक आहे. नाही, म्हणून मी कदाचित रात्रीचा जागा राहतो आणि काम करतो. तो जो रायाचा किस्सा आहे ती फॅक्ट आहे. मी खरंच रात्रीचा त्याला आणि ऋषिकेश देशपांडेला तिथं थांबवायचो, मगच त्या बिल्डिंगमध्ये जायचो. धन्यवाद, आपण सांगितल्याबद्दल धन्यवाद. मग तू एकांकिका लिहायचास, त्याच्यात ब्लॅकआउट वगैरे असायचं का? ऐका म्हणजे तुम्ही योगायोगानं हा प्रश्न विचारलाय, पण माझ्या एकांकिकेत ब्लॅकआउट नसायचा. कधीच नाही. बिलीव्ह मी माझ्या एकांकिकेत ब्लॅकआउट नसायचा. एकमेव एकांकिकेत ब्लॅकआउट होता, ती भूताची एकांकिका होती. ती म्हणजे साले एकदा तरी. नाहीतर मी एकांकिकेत ब्लॅकआउट ठेवत नाही. एकांकिका सुरू होते, एकांकिका संपल्यावरच लाईट जाते. बरं, तुझा जो आदर्श होता एकांकिकांच्या दिग्दर्शनातला, त्याची तुझी ओळख कधीची, भेट कधीची, तुझे त्याच्या बाबतीत, त्याचे तुझ्या बाबतीत काय कानाला कडे आहेत? ॲक्च्युली मी जास्त क्लोज झालो पव्याच्या ते रायामुळे. कारण राया आणि मी अनेक वर्ष एकत्र एक्सपेरिमेंटल थिएटर करत होतो. आणि राया आणि पव्या खूप दरम्यान मी एक्सपेरिमेंटल थिएटर आणि बाकी माझं वेगळं सुरू झालं आणि यांच्या ॲमॅटर ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. आणि रायाच्या तोंडून प्रचंड कौतुक पव्याचं मी ऐकत होतो.
आणि साधारण कबड्डी किंवा क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असतात ना, तसा हा कधीही भेटला तरी टुर्नामेंटला यायचा. ती टुर्नामेंट फक्त एका स्पर्धेची असायची. तर मी म्हणायचो, अरे काय चाललंय का, हा कबड्डी प्लेअर आहे का लेखक दिग्दर्शक आहे, हा सारखं कुठलं तरी एक सॅक अडकून आज उमरज, मग नगर, मग औरंगाबाद, मग नाशिक, चालूच ऑल ओव्हर महाराष्ट्र. म्हणलं अरे काय रे हा, खतरनाक आहे हा. पण नाही उपया, तो फार येडा आहे, तू एकदा भेट आणि हेन तेन असं करत असताना पहिलं त्याचं एक फिल्म त्यांनी लिहिली होती, फुटबॉल नावाची, मला माहिती आहे त्याप्रमाणे. आणि रायाच्या ऑफिसवर आम्ही तिघच होतो आणि ती वाचली आणि मी प्रेमात पडलो पव्याच्या. तेव्हापासून आम्ही जास्त जवळ यायला सुरुवात झाली. तर अशी ती आमची पहिली ओळख होती. आणि मग नंतर मग रायामुळेच मग संपर्कात येत गेलो. आणि मला पव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी फक्त एवढंच म्हणेन की काही बाबतीत आपण म्हणतो ना, ये मॉडेल में ये ऐसाईच आता आहे, तर पव्या हा तसा आहे, ये मॉडेल में ये ऐसाईच आता आहे, याची रिप्लेसमेंट नाही होऊ. दुसरा एक आणखीन एक कानाला खडा याच्या बाबतीत म्हणजे याच्या मित्रांनी सांगितलेला मला किस्सा आहे, तो मला फारच इंटरेस्टिंग वाटतो. तो एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट आहे. त्याला एकतर कुठल्याही इन्सिडेंटची एक तारीख लक्षात असते. म्हणजे अरे आपण ते रायाच्याकडे, हो ते 27 जून 2005 तारीख लक्षात अशी लक्षात. बरं, त्याचा एक विचित्र रेफरन्स असतो. म्हणजे तो विसरतो वगैरे, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. त्याची अफाट मेमरी आहे. आणि म्हणजे आता कसं आहे ना की 15 ऑगस्ट असेल, मी समजू शकतो की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 जानेवारी काहीतरी एक महत्त्वाच्या आहेत. याला अशी ऑड तारीख लक्षात असते की हां ते रायाच्या 27 जूनला संध्याकाळी आपण हे केलं होतं करेक्ट, कारण की दुपारी मी पिठ्याच्या घरी मटण फ्राय सॉलिड खाल्लं होतं. मी हे काय आठवण्याचं हे आहे. कित्येक वर्ष मी डायरी लिहितो. मी गेले 35 वर्ष झालं डायरी लिहितो. आणि 35 वर्षात काय झालं कुठल्या दिवशी या प्रत्येक दिवसाची गोष्टीची माझ्याकडे नोंद असते. नाही, बरोबर आहे. पण त्याचं म्हणणंही बरोबर आहे की भारताने जेव्हा पहिल्यांदा उपग्रह उडवला तो कधी, तर मी पहिल्यांदा जेव्हा ऑमलेट केलं होतं तेव्हा. ऑमलेट करणं वेगळी गोष्ट. एक्झॅक्टली. अशी काहीतरी प्रचंड हे असते. तर स्नेहल हे सगळं तो विसरतो, तो विसराळू आहे वगैरे, ह्या भूलताप आहेत. त्याची अचाट मेमरी आहे. मला कळलं आता की आमची अॅनिव्हर्सरी तो का विसरतो, कारण त्या लग्नाच्या दिवशी ना त्यांनी नॉनव्हेज खाल्लं होतं ना, ऑमलेट बनवलं होतं, त्यामुळे तो लक्षात कसं ठेवणार. किंवा उपग्रह सोडला गेला नव्हता. मला वाटतं पण त्यांनी कानाला खडा लावणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याचं ते मित्र आणि खूप ओपन असणं हे प्रोफेशनल म्हणून खूप वेळा जरा घातक असतं. म्हणजे मुळशी पॅटर्नच्याच संदर्भात जर का बोलायचं आलं तर सगळ्याच गोष्टी त्याला एवढ्या व्यक्त व्हायला आवडतात आणि इतके व्हायला आवडतं, तर कधी कधी असं वाटतं की बी प्रोफेशनल असं होऊन चालणार नाही, कारण की त्याच्या डोक्यात इतक्या भन्नाट आयडिया असतात, इतक्या वेगवेगळ्या कल्पना असतात. तर मी त्याला म्हणलं की अरे काही गोष्टी तू स्वतःपुरत्या ठेव, कारण उद्या तुझ्या डोक्यातली कल्पना तू त्याचा डायरेक्ट पिक्चरच बघशील. कारण की थोडा एक प्रोफेशनल अप्रोच त्यांनी थोडा ठेवायला पाहिजे, एवढं पण ओपन राहायला नाही पाहिजे. हा कानाला खडा त्यांनी लावायला पाहिजे असं मला मित्र म्हणून. महेश ना, तू ह्याच्या सुदैवानी लहानपणीचा मित्र ना, सुदैवानी त्याच्या काळोखाला घाबरण्याच्या काळातला मित्र ना, 5-5 पैशाची फसवणूक होऊन झालेला प्रेक्षक. हे सगळं झाल्यानंतर तू त्याच्या संपर्कात आलास, त्यामुळे तुझे कानाचे खडे हे ताजे असणार. ताजे म्हणजे असं नाही म्हणता येणार, पण प्रवीण, तुझ्या आईबाबांनी जे काय बोलले, सगळे मित्र जे काय सांगतात, मी जे काय ऐकतो, तर मला असं जरूर वाटतं की मी 40-44 वर्षापासून जर ह्याला ओळखत असतो तर मला खूप आवडलं असतं. कारण तो खूप जेन्युइन आहे. ते मला समजलं ॲक्च्युली रेगेच्या वेळी आमचा संपर्क आला आणि तो अभिजितच्या ऑफिसला यायचा, स्क्रिप्ट ऐकायचो आम्ही, आणि ज्या प्रकारे तो नरेट करायचा, किंवा म्हणजे पहिलेच 2 दिवस होते रेगेचे शूटिंगचं, ते त्याचेच सगळे सिक्वेन्सेस होते इंटरोगेशनचे. आणि तो पहिले यायचा त्या फुल असं ते त्याचं जे आयडेंटिटी आहे ती घेऊन यायचा ते. बट ही वॉज रेडी टू कट हिज हेअर फॉर दॅट रोल.
आणि तो त्या दिवशी आला आणि फुल झिरो कट अँड नोबडी कुड बिलीव्ह अरे हा प्रवीण आहे. आणि त्याची ॲक्टिंग त्या 2 दिवसात मी बघितली. ही इज अ फॅब्युलस ॲक्टर. तोपर्यंत मला माहिती होतं की ही इज अ ब्रिलियंट रायटर, पण ॲक्टर पण तो एवढ्याच तोडीचा आहे. आणि तेव्हा मी त्याला नेहमी सांगायचो, यार आय एम गोन टू टेक युअर क्लोजअप. हां. आणि ते सगळे क्लोजअप बघून तो अजूनही सांगतो की बाबा एवढा मोठा क्लोजअप त्या थिएटरमध्ये दिसणार असा प्रवीण तो हे करतो. एकदा तो बोलला, ली तू जेव्हा पुण्यात येशील तेव्हा मला भेट येऊन. म्हटलं ठीक आहे. त्याला भेटलो. तो म्हणाला, हे बघ अशी अशी स्टोरी आहे. तेव्हा तोपर्यंत नाव नव्हतं ठरलेलं आपलं, पण एक माझ्या डोक्यात आयडिया आहे, कल्पना आहे, ती मी तुला सांगतो. असा मला एक चित्रपट करायचा आहे. त्यांनी तेव्हा मुळशी पॅटर्नची जस्ट मला एक 1 लायनर सांगितलेली की अख्खी फिल्म इज लाईक अ 20 मिनिट स्टार्ट टू एंड. एक चेस आहे आणि त्याच्यात असे असे हर्डल्स आहेत जिथे 4 ते 5 वर्षाची स्टोरी रिव्हील होते. आय वॉज लाईक वाव, हे करूया आपण. आणि त्याच्यानंतर आम्हाला ते करायला 3 वर्ष गेली. पण तेव्हा मी यायचो इकडे पुण्यात, मला जेव्हा वेळ असायचा तेव्हा. आणि खरंच एक चांगली गोष्ट सांगण्याची, असे मित्र प्रत्येकाला मिळावेत. कारण हे ना नेहमी एकत्र असायचे आणि मला असं वाटायचं की यार असं बॉन्डिंग खरंच पाहिजे यार. कधीही मी आलो की पिट्या असणार, हा असेल, राया असेल, मग ह्याच्या आम्ही रेस्टॉरंटला जेवायला जायचो. तिकडे आलो की चल मग आज लोकेशन्स बघूया. तर आता हिंदी मोठ्या मोठ्या फिल्म्स असतात, बजेट्स खूप असतात. मराठी फिल्म म्हटलं की पहिला एक प्रॉब्लेम असतो की बजेट नाही आहे. तर मग कसं करायचं. तर मग तो लोकेशन्सना त्याच्या डोक्यात एकदम रिअल रॉ सगळं असं पाहिजे, त्याची कॅरेक्टर्स तशी आहेत. मी म्हटलं ठीक आहे, पण मग लोकेशन्स आपल्याला तशी मिळायला पाहिजेत. ठीक आहे जाऊया. आणि त्यांनी जे सांगितलेलं मला की दशभुजा गणपतीच्या इथून चालू होते ती चेस आणि संपते चांदणी चौक. आता इफ यू सी ऑल दॅट इट्स अ बझिंग रोड. मी त्याला म्हटलं हे बघ, हे तुला जे आहे ते आपण 4-5 कॅमेरे एका वेळी लावून करू शकतो. परमिशन्स आणि हे ते. तो म्हणाल चल, तर आम्ही लोकेशनवर जायचो. म्हणजे त्याचे अजूनही माझ्याकडे व्हिडिओज आहेत माझ्या मोबाईलवर शूट केलेले, स्लो मोशनमध्ये. तो भर रस्त्यात ह्याच्यातनं पळतोय. कुठेही गेलं की हा पिट्या महेशला हे आवडलं, ह्याचं करून टाक. आणि लोकेशन झालं. आणि आय वॉज लाईक कम ऑन यार, यु नो. पहिले आधी मला वाटायला लागलं हा म्हणतो झालं म्हणजे खरंच मिळतंय की नाही. पण जसं जसं आम्ही पुढे जायला लागलो, ऑन पेपर सगळं ओके आहे की नाही, एनीवेअर यू पुट द कॅमेरा, ह्यांचं सगळं तयारी झालेली असायची. म्हणजे पहिल्या 1-2 दिवस ना असं असायचं, आता एके ठिकाणी चहाचं सिक्वेन्स आहे, चहाची गाडी पाहिजे, आत्ता अर्ध्या तासात इथे घेऊन या, धाड. अरे म्हटलं तुझे असिस्टंट आहेत, हे कोण करणार. नाही होईल, अर्ध्या तासात सगळे यायचं तिकडे. सो ह्याच्याबरोबर ही जी कामं करणारी पोरं आहेत ना, आय थिंक हॅट्स ऑफ टू देम. मी आत्तापर्यंत एवढे 24-25 वर्ष काम करतोय, असं युनिट नाही बघितलं मी, सिरियसली. अँड दॅट इज आय थिंक ऑल क्रेडिट टू द वे ही इज. आणि ती पुण्यवान माणसं, त्यांच्यामुळे हा आज तयार झाला आहे. असं काय तुला वाटतं त्यांनी काय काळजी घ्यावी. मी थोडक्यात आपल्या भाषेत, आमच्या भाषेत म्हणायचं तर काय कानाला खडा लावा. त्याचा म्हणजे माझ्या बाबतीत असं काही खडा वगैरे नाही, पण त्याचा रागावर जर का कंट्रोल झाला तर तो अजून खूप कुठच्या कुठे जाईल. तो आहेच, ही इज अ ग्रेट, नो डाऊट अबाउट इट. ही इज व्हेरी क्रिएटिव्ह, पॅशनेट. आणि त्याची पॅशन मी पदोपदी बघितलेली आहे. आणि असं पण नाही की बाबा, बरीच माणसं मी चेंज झालेली पण बघितली आहेत आयुष्यात. बट म्हणजे ह्याचं क्रेडिट असेल, त्याचं क्रेडिट असेल, ह्याचं क्रेडिट असेल, तर ज्याचं त्याला क्रेडिट देणं ही कला त्याच्याकडनं खरंच शिकण्यासारखी आहे. फक्त त्यांनी त्याचा राग कंट्रोल केला तर तो म्हणजे खरंच त्याला त्याचा फायदाच जास्त होईल असं मला तरी वाटतं. 5 प्रश्न तुला मी विचारू, त्याला 2 पर्याय आहेत आणि त्यातलं एकच उत्तर द्यायचं. आवडतं काम, अभिनय का दिग्दर्शन? दिग्दर्शन.
दुसरं आवडतं कामच, दिग्दर्शन का लेखन? लेखन. एकांकिका की मालिका? एकांकिका. एकांकिका की सिनेमा? सिनेमा. आवडता अभिनेता? उपेंद्र लिमये की सुबोध भावे? उपेंद्र लिमये. आवडता चित्रपट? रेगे का देऊळ बंद? देऊळ बंद. अभिजित पानसे किती दिवस आले भेटलाच नाही मला फार आठवण येते मला त्याची. बर, मग देऊळ बंद का मुळशी पॅटर्न? मुळशी पॅटर्न. बरं, एक शेवटला, कोण म्हणून तुला ओळखावं असं वाटेल? शेतकरी प्रवीण तरडे का दिग्दर्शक प्रवीण तरडे? शेतकरी प्रवीण तरडे. क्या बात आहे. यातला एक शेवटला भाग असा असतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण एक प्रवास करत असतो, त्यात अनेक लोक भेटतात, आपल्याला घाई असते, गती असते, विविध गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं, अनेक व्यवधानं असतात. त्याच्यात काही लोक दुखावले जातात उगाचच, किंवा काही लोकांना आपल्याला दुखवायचं असतं पण ते राहून गेलेलं असतं. काही आपल्या हातून चुका घडलेल्या असतात. थोडक्यात काही तुला कबुली द्यायची असेल, तुला काही खंत मांडायची असेल, त्याबद्दल बोलू शकतो. मुळशी पॅटर्न हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय, कारण माझ्या तालुक्याची मधल्या काळात ओळख बदलली होती आणि मुळशी पॅटर्न या चित्रपटातून शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न मी मांडत होतो. तर तो चित्रपट बनवताना जसं मित्र माझी ताकद होते, तसे काही मित्रच माझं थोडंसं वीक पॉईंट ठरले. मला कारण आजही माहीत नाही. आणि माझ्या त्याच काही जवळच्या मित्रांनी मुळशी पॅटर्नबद्दल थोड्याशा वेगळ्या बाहेर पसरवलं की हा सिनेमा गुन्हेगार, एका विशिष्ट गुन्हेगारावर आहे, ही त्याचीच गोष्ट आहे, असं त्यांनीच सांगितलं. मी त्यांना पटवून देत होतो सगळ्यांना की अरे बाबांनो, आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न मी मांडतोय. भारतातल्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, तुम्ही मला समजून घ्या. पण ना त्यावेळी इतक्या अप्रतिम आणि सुंदर कलाकृतीबद्दल एवढे गैरसमज पसरवले गेले. मराठी प्रेक्षकांनी मला प्रचंड यश दिलं, पण चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपर्यंत मी ज्या टेन्शनमध्ये दिवस काढले, तो रिलीज होण्यासाठी एक एक क्षण मी धडपडत होतो. त्यामुळं काय झालं, एक ठराविक वर्ग आपला असा आहे, पांढरपेशा वर्ग, जो अशा गोष्टींमुळे थिएटरकडे गेलाच नाही. तरी ही सुपर डुपर ब्लॉकबस्टर फिल्म आहे यावर्षीची मुळशी पॅटर्न. कारण मुळशी पॅटर्न हिट केला महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाने, ज्यांच्या जमिनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली लुबाडल्या, त्या शेतकऱ्यांनी सिनेमा हिट केला. मग माझ्या शेतकऱ्यांची, माझ्या शेतकरी बांधवांची एवढी कळकळीची मी गोष्ट मांडत होतो. मग कोणी नक्की असं पसरवलं बाहेर, तुम्हाला करायचंय काय महाराष्ट्रात? इतका चांगला विषय तुम्हाला लोकांपर्यंत पोचू द्यायचा आहे की नाही? त्यामुळे ज्या ज्या शक्तींनी, म्हणजे हे सगळे मित्र त्यात होरपळलेले आहेत, हे जे समोर बसलेत ते आणि माझी बायको, आम्ही खूप होरपळले गेलेलो आहे त्या प्रकरणात की नक्की तुम्हाला काय साध्य करायचं होतं. मग आज एवढा यशस्वी का? आज एवढी बक्षिसं मुळशी पॅटर्नला का? आज एवढा करोडो रुपयांचा धंदा झाला का? कारण त्या गोष्टीत दम होता आणि मी माझ्या मातीचा प्रश्न मांडला, त्या प्रश्नावर लोकांनी प्रेम केलं. मग ज्या शक्ती त्या चित्रपटाला बदनाम करण्यासाठी, एका चांगल्या शेतकऱ्यांच्या विषयाला समाजापर्यंत पोहोचूच नये म्हणून दिवस रात्र झटत होत्या हो. आज मुळशी पॅटर्न शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला, शेतकऱ्यांची पोरं पिक्चर पाहायला आली. डेव्हलपमेंटच्या नावाखाली सरकारने जमिनी लुबाडून घेतल्या 90-92च्या काळात, त्या लुबाडल्या म्हणून शेतकऱ्यांची पोरं गुन्हेगार झाली. त्यांना हातात तलवारी, कोयत्या आणि बंदुका घ्यायला तुम्ही सिस्टीमने भाग पाडलं. काय म्हणजे नक्की काय साध्य करायचं होतं? का मुळशी पॅटर्न सारखे सिनेमेच बनवायचे नाहीत? महाराष्ट्रात मारामाऱ्या होत नाहीत का? शेतकऱ्यांची पोरं गुन्हेगार झाली नाहीत का? हे सगळे झटले होते तो सिनेमा रिलीज होऊ नये म्हणून, तो सिनेमाला आडकाठी यावी म्हणून, तो सिनेमा समाजापर्यंत पोहोचू नये म्हणून. आणि मग सगळं ते गदारोळ झाले, तो गोंधळ झाला. पण माझ्या चित्रपटाला अस्सल मातीचा वास होता.
माझा चित्रपट शेतकऱ्याच्या पोरांसाठी होता. बाबांनो, शेती इकायची नसते रे, शेती राखायची असते. हा मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मंत्र दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, माहीत नाही असेल कुणाला म्हणून सांगतो. मुळशी पॅटर्न नंतर शेतकऱ्यांनी ठरलेले व्यवहार जमिनीचे बंद केले आणि सांगितलं पुढच्या 7 पिढ्या शेतीच करणार. हा मुळशी पॅटर्नचा विजय. त्यामुळे ज्या लोकांचे गैरसमज झाले असतील काय काढून टाका. माझ्या पिक्चरची कॅच लाईन आहे, सहकुटुंब बघावा असा सामाजिक प्रश्न. मुळशी पॅटर्न तुम्ही नीट बघा, तुम्हाला मुळशी पॅटर्नचा प्रश्न तुमच्या आजूबाजूला सापडेल आणि मग कळेल की ही जी सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं सुपीक जमिनींवरती उभी राहिली आहेत ना, ती जंगलं का उभी राहिली? शेतकऱ्यांच्या जमिनी अशाच काढून घेत राहिल्या तर शेतकऱ्यांची पोरं गुन्हेगारच होणार. त्यामुळं शेतकऱ्याच्या आयुष्याशी खेळताना बिल्डर लॉबी असेल, उद्योजक असतील, डेव्हलपमेंट असेल. मी नेहमी बोलतो की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रिअल मिजरी फॉर फार्मर्स इन इंडिया. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. त्यामुळं माझी एवढीच खंत आहे की मुळशी पॅटर्नला रिलीज होताना खूप त्रास झाला, पण मुळशी पॅटर्ननी लोकांच्या मनावर राज्य केलं आणि हे सगळे दिवस रात्र माझ्या मागे उभे राहिले म्हणून मुळशी पॅटर्न रिलीज झाला. म्हणून आज माझ्याबरोबर या सगळ्यांना इथं बसण्याचा मान आहे. मगाशी ज्या तुला प्रश्न विचारला प्रवीण की दिग्दर्शक प्रवीण तरडे का शेतकरी प्रवीण तरडे, तेव्हा तू इतकाही वेळ न घेता शेतकरी प्रवीण तरडे असं उत्तर दिलंस. मग त्याच ह्याच्यात तुला विचारतो मी की तुला शेतकऱ्याचं भविष्य काय दिसतं? माझ्यावर विश्वास ठेवा, येत्या काही वर्षात भारतातला सर्वात श्रीमंत व्यावसायिक हा शेतकरी असेल. फक्त माझ्या शेतकरी बांधवांनी जरा पेशन्स ठेवायचे, कारण जग सगळ्या बाजूनी ग्लोबलाइज होईल आणि उभं राहील, पण त्या मातीतनं जे हिरवं उगवून येतं ना ते खाल्ल्याशिवाय त्या ग्लोबलायझेशनचं पोट भरणार नाहीये. त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चला शेतकरी आपण शेतकरी जो काळ्या दगडातून हिरवं उगवतो तो आत्महत्या कशी काय करू शकतो? शेतकऱ्याने आत्महत्या करायची नाही, पेशन्स ठेवायचे. आणि ज्या दगडातून तुम्ही हिरवं उगवता ना तो दगड फोडून पाणी काढायला शिका. शेतकऱ्यांनो, येणारा काळ आपला आहे, शेतकऱ्यांच्या पोरांचा आहे. म्हणून शेतकऱ्याच्या प्रत्येक पोराने ॲग्रिकल्चरला जाऊन ॲडमिशन घ्यावं. मी सुद्धा पेरिशेबल प्रोडक्टमध्ये जे काम करायचो, मी शेतीचाच ह्याच्यात काम करायचो. आणि आता सिनेमात आलोय तर मी सिनेमात सुद्धा शेतकरीच उगून दाखवणार, प्रत्येक सिनेमात. सगळे जर म्हणत होते की तुला विषय सुचला की भान राहत नाही, पण खरं आहे ते त्याच्या मागे प्रामाणिक तुझी तळमळ दिसते. खरंच एक वेगळ्या पद्धतीची भेट तुला द्यायची आहे. आता तुझ्या बोलण्यात जे जाणवलं की तू आजच्या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल फार तळमळीने बोललास. आणि थोडक्यात अगदी सांगायचं तर आपल्या मातेशी इमान राखा असं तू म्हणालास. हा सुद्धा संदेश इतरांपर्यंत पोचावा म्हणून आम्ही आमच्यातर्फे एक ओली माती तुला देतोय. तुझ्या डोक्यातल्या सुपीक कल्पना तू त्यात टाकाव्यास आणि सगळीकडे तुला ते काळ्यातनं हिरवगार करायचं होतं. तो अख्खा भारत हिरवागार व्हावा आणि त्याची सुरुवात तू करावीस या हेतूने एक छोटंसं छोटीशी भेट. मला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला हा कार्यक्रम आहे कानाला खडा. कारण पहिल्यांदा आजपर्यंतच्या आयुष्यात मला माझ्या आईवडिलांना कुठंतरी स्क्रीनवर आणता आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि पहिल्यांदा खरंच कान टोचण्याची गरज असती. ली आणि उप्या, तुम्ही दोघांनी सांगितलेल्या गोष्टी मी कधीच विसरणार नाही. मी दोन्ही गोष्टी लक्षात ठेवेल. प्रवीण,
आपले म्हणजे आत्ता किती मी सांगितले असतील किस्से, पण एक गोष्ट आहे ज्यासाठी मी हे आपल्यातले जे काय किस्से होतात हे मी सगळे बाजूला ठेवू शकते, ती म्हणजे तुझं ज्या डेडिकेशनने तू काम करतोस, ज्या पॅशनेटली तू काम करतोस, ते मला अतिशय आवडतं. मी कितीही नावं ठेवू देत तुला, मी तुला काही मी भांडू देत, पण ती गोष्ट तू बदलू नकोस. मी कायम तुझ्याजवळ असेन. अरे मी जे त्याची आई सांगायची की हे रागवायचे, तो नाटकं लिहितो, पिक्चर लिहितो, हे त्यावेळेला मला वाटायचं की काहीतरी आहे. परंतु मला असं वाटतं कला ही कलाच असते, कलेला कधी मरण नाही, कला ही चंद्र सूर्य अशापर्यंत जिवंत राहते. अशा प्रकारचा मी कानाला खडा लावला की याला इथून पुढे बोलायचं. क्या बात. आजच्या भागात मी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे या व्यक्तीला भेटलो असं मला खरं वाटलंच नाही. मला भेटलाय शेतकरी, शेतकऱ्याचा एक मुलगा, असंख्य लोकांचा मित्र, जो आजही त्याचं यश आई वडिलांना आनंदी ठेवण्यात मानतो. त्याचा स्वतःचा आनंद पार्ट्या बिरट्या करण्यापेक्षा मित्रांना वेळ देण्यात मानतो. आणि आजही त्याला आपल्या तयार केलेल्या ओळखीपेक्षा मुळात असलेली ओळख जपण्यात मोठेपणा वाटतो. तुम्ही जर सेलिब्रिटीचं वरवरचं आयुष्य पाहून हुरळून जात असाल तर कानाला खडा लावा आणि मोठं होण्यासाठी मुळात कौटुंबिक आणि वैचारिक पाया पक्का असावा लागतो, हे लक्षात घ्या. याच नोटवर थांबूया, परत भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.